मिस सायली फ्री कोर्सच्या तसं म्हणायला गेलं तर चौथ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. ॲक्च्युली चौथा एपिसोड काल पोस्ट झाला होता. मला तो ह्याच्यावरच करायचा होता, पण तुमचे काही खूप क्वेश्चन्स झाले माझ्या कॉमेंट्स बॉक्समध्ये मेसेजेसमध्ये, म्हणून म्हटलं अगोदर त्याचा रिप्लाय देणं गरजेचं आहे. कालचा एपिसोड बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा हा व्हिडिओ संपल्यानंतर. आणि माझ्या मागच्या जर एपिसोडमधले कुठलाही एपिसोड मिस झाला असेल तर चेक करायला विसरू नका. आता व्हिडिओ एडिटिंग करताना पहिले तर गरजेचं आहे आपल्याला फुटेजेस, आणि दुसरं गरजेचं आहे ते एडिट कसं करायचं ते. तर ह्या दोन्ही गोष्टी मी एका व्हिडिओमध्ये खूप सिंपल शब्दात आणि खूप सिंपल एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. इथं मी स्क्रीन लावेल, जी प्रोसेस मी ह्या फोनमध्ये करते ती प्रोसेस तुम्हाला इथं दिसून जाईल. त्याच्यानंतर मला अजून एका मैत्रिणीचा मेसेज आला होता, आय मीन जी माझी फॉलोवर आहे, तिचं म्हणणं आहे की मला तिचा रांगोळीचा क्लास आहे तर तिला ॲडव्हर्टाइजमेंट बनवायची आहे, तर ती कशी बनवायची ह्याच्यासाठी तिला गाईडलाईन हवं होतं. तर मी विचार केला तोच टॉपिक घेऊया आपण. आज मी तोच टॉपिक घेऊन, जसं की माझं नाव आहे सायली रांगोळी आर्ट्स ह्या नावावरती एक व्हिडिओ एडिट करणार आहोत. ChatGPT कडून स्क्रिप्ट कशी घ्यायची, YT एडिट कडून व्हिडिओज कसे जनरेट करून घ्यायचे आणि एडिट्स ॲपमध्ये ते कशा पद्धतीने एडिट करून डाउनलोड करायचे, ह्या तिन्ही प्रोसेस आज आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला ChatGPT हा ॲप ओपन करायचा आहे. मग त्याच्या खालती जिथं माईक आहे त्याच्यावरती क्लिक करून मी तिथं सांगते की ज्याचं नाव आहे सायली रांगोळी आर्ट्स, तर त्याच्यासाठी मला ॲडव्हर्टाइजमेंट बनवायचं आहे, ते पण YT क्रिएट ॲपमधून. तर मला 6 सीन लिहून दे की अट्रॅक्टिव्ह वाटतील, मुली अट्रॅक्ट होतील, बायका अट्रॅक्ट होतील आणि ते ॲडव्हर्टाइजमेंट बघून माझ्याकडे मुली येतील. मराठी लँग्वेजमध्ये ॲडव्हर्टाईज असली पाहिजे, लोगोही तूच बनव आणि तशा पद्धतीचा दे, आणि मला 6 सीन दे. अशा पद्धतीने मी मेसेज तिथं सर्च केला आणि थोड्या कालावधीतच त्यांनी मला 6 सीन दिले. आता त्यातला सीन नंबर 1 जो आहे तो मी उचलून कॉपी केला आणि मला तो YT क्रिएट ॲपमध्ये पेस्ट करायचा आहे. YT क्रिएट ॲप तुम्ही लोगो बघू शकता, मी इथं स्क्रीनवरती पण देईन, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या, त्याचं साइन इन करा. आता मी जे सीन 1 होतं तो तिथं पेस्ट केला आणि माझा जो फोटो आहे तो फोटो मी ह्यातला सिलेक्ट करून तिथं लावला आणि जनरेटवरती क्लिक केलं. काही काळानंतर त्याचा हा अशा पद्धतीचा व्हिडिओ तयार झाला, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सेम मी हा व्हिडिओ डाउनलोड केला. हा व्हिडिओ डाउनलोड झाल्यानंतर परत सीन 2 कॉपी करून तिथं होमला गेले आणि जनरेट व्हिडिओला सेम सगळं पेस्ट केलं. माझा तोच फोटो लावून जनरेट व्हिडिओ असं सूचना दिली आणि परत दुसरा व्हिडिओही आपला तयार झाला. सेम तशाच पद्धतीनं आपण तिसरा आणि चौथे सीन कॉपी पेस्ट करून घेतले आणि सगळे डाउनलोड करून घेतले. त्याच्यानंतर मी एडिट्स ॲप घेणार आहे. आता एडिट ॲप जर तुम्हाला डाउनलोड कसा करायचा ते माहीत नसेल तर मी ही प्रोसेस इथं दाखवली आहे. सगळ्यात सुरुवातीला ॲपल स्टोअर, अँड्रॉइड स्टोअर, तुमचं काय म्हणतात प्ले स्टोअर, जे पण काय आहे तिथून जाऊन सर्च करा वरती एडिट म्हणून. एडिट सर्च केल्यानंतर अशा आयकॉनचा तो ॲप आहे, त्याच्यावरती डाउनलोडचं बटन प्रेस करा आणि तो ॲप डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तो ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुमचं इंस्टाग्रामचं अकाउंट तिथं लॉग इन करा आणि एडिट ॲप तुमचा ऑन होईल तुमचं पुढचं काम करायला. इथून प्रोजेक्ट प्लस साईन आहे, तिथून आपल्याला प्रोजेक्ट सुरू होतो, तिथून आपल्याला फुटेजेस टाकायचे आहेत. तर तिथे क्लिक केल्यावरती मी हे जे आत्ता आपण डाउनलोड केलेले 6 फुटेजेस ॲड केले आणि ही आहे ना खालची, ही आहे टाईमलाईन. सी, ह्या टाईमलाईनवरती मी सिलेक्ट केलेले सगळे व्हिडिओज आलेले आहेत. आता मी काय करणार आहे, सगळ्यात सुरुवातीला इथे ऑप्शन्स दिसत आहेत खाली, त्यातले जनरेट कॅप्शन, CC नावाचा जो ऑप्शन आहे तो कॅप्शन जनरेट करतो. जस्ट सिंपल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑटो कॅप्शन जनरेट व्हायला सुरुवात झाली.
काही सेकंदातच कॅप्शन सुरुवात झाली आणि हे माझे कॅप्शन रेडी पण झाले. आता मला हे सगळे कॅप्शन एडिट करायचे, तर त्याच्यावरती क्लिक करून पहिल्या साईनवरती क्लिक केल्यावरती इथं भरमसाठ प्रॉपर्टीज आहेत. त्यामधली तुम्हाला जी पण कुठली प्रॉपर्टी आवडते ती तुम्ही सिलेक्ट करा आणि ओकेचं बटन, डनचं बटन प्लेस करा. ठीक आहे. आणि हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला इथे बघा सगळ्या साईडला अशा पद्धतीने हे तुम्हाला कॅप्शन्स दिसायला सुरुवात झाले. आता ह्यानंतर मला हवं आहे की मी टायटल लावते. तर टायटलसाठी मी टेक्स्टचा ऑप्शन आहे, टेक्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला आणि मी इथं रांगोळी क्लास नावाचा टायटल टाकलं आणि त्याच्यानंतर इथं ऑप्शन्स आहेत बरेच, त्यातून टेक्स्ट ऍड करू शकतो, कलर ऍड करू शकतो. ते सगळं केल्यानंतर ते सगळं ऍड केलं आणि डन केलं. वरती डनचं ऑप्शन आहे आणि हे झालं आपलं टायटल तयार. आणि वरती हे टाइमलाईन वरती कुठली गोष्ट किती वेळ पाहिजे ते पण आपण सेट करू शकतो. त्याच्यानंतर आपण ट्रान्झिशन देऊ शकतो. म्हणजे 2 व्हिडिओच्या मध्ये हा जो तुम्हाला स्टँडिंग लाईन जी दिसते व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड मध्ये छोटी स्टँडिंग लाईन, तिथून तुम्ही ट्रान्झिशन सेट करू शकता. वेगवेगळे ट्रान्झिशन तुम्ही प्रत्येक 2 व्हिडिओच्या मध्ये देऊ शकता किंवा सगळ्या व्हिडिओला मिळून एक ट्रान्झिशन करू शकता. तिथं अप्लाय टू ऑल ट्रान्झिशनचा ऑप्शन इनेबल केला तर एकच ट्रान्झिशन ऑल व्हिडिओला तुम्हाला देता येईल. बघा तुम्ही मी 2 ट्रान्झिशन दिले. आता हे ट्रान्झिशन बघा कसं होतंय. सी अशा पद्धतीचे ट्रान्झिशन तुम्ही करू शकता. आता आत्ताच्या ह्या एपिसोडमध्ये आपण बस एवढंच बघूया. जर तुम्हाला व्हॉइस ओव्हर करायचं असेल, व्हॉइस ओव्हरचा पण ऑप्शन इथं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जो आवाज आहे तो रेकॉर्ड ऑटोमॅटिक होईल. तर हे ऑप्शन सध्या तुम्ही ट्राय करा. बाकी आपण मेन जे ऑप्शन्स आहेत ते आपण ॲडव्हान्स कोर्सला करू. इथून लिंकही तुम्ही देऊ शकता तुमच्या अकाउंटची, की लोकांना तुमच्या अकाउंटचं नाव लक्षात राहील आणि तुम्ही ते लोक येऊन तुमच्या अकाउंट चेक करतील. तसं मी हे माझ्या कुठल्या तरी एका अकाउंटचं नाव इथं दिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे सिंपल एडिटिंग तुम्ही करू शकता. आता हे बेसिक व्हिडिओ माझा एडिट झाला. आता मी काय करते, ह्याला सेव्ह करते. सेव्ह करण्यासाठी इथं वरती बरेच प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या 2K मध्ये 4K मध्ये तुम्ही करू शकता. आता मी 2K मध्ये करते 30 फ्रेम रेट. आता हे पण काय ते आपण जाणून घेणार आहोत ऍडव्हान्स व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर डाउनलोड व्हिडिओ झाला आणि हे झालं आपलं फायनल. रांगोळी काढायला आवडतं, तुम्ही बघू शकता. रांगोळी काढायला आवडतं पण प्रोफेशनल शिकायचं आहे. व्यवसायासाठी तुमचे स्वतःचे फोटोज वगैरे लावून जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. याशिवाय आपण ऍडव्हान्स सुद्धा बघणार आहोत. एडिटचा प्रत्येक एक टूल आपण कशा पद्धतीने वर्क होतो, मास्किंग काय आहे, ओव्हरले काय आहे, कशा पद्धतीचे टेक्स्ट मध्ये व्हेरिएशन देऊ शकतो, हे सगळं आपण बघणार आहोत आपल्या ऍडव्हान्स कोर्स मध्ये. हे व्हिडिओज ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स काय होता. नवीन कला शिका. एपिसोड मध्ये आपण स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. तोपर्यंत घर बसल्या